नमस्कार, मी नितेश पाडवी, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष अक्कलकुवा. तसेच माझ्यासोबत जिल्ह्याच्या उपाध्यक्षा आशाताई पाडवी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच पद्धतीने तालुक्याचे उपाध्यक्ष नरेश पाडवी देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि शेतकरी बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आज आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो आणि त्यांना निवेदन देण्यात आले की शेतकऱ्यांना युरिया हे खत वेळेवर उपलब्ध करून देणे व दाणेदार जे आपण ऑदर खत घेतो आहे ते लिंकिंग न करता त्यांना फक्त युरियाची बॅग आहे ती फक्त 270 रुपयाला देतात. आणि आपल्या इथे आपण बघायला गेलो तर शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर हाल होते आहे आणि बाकी शेतकऱ्यांना चऱ्या दराने त्या ठिकाणी आपला जो खत असेल तो दिला जातो आहे. त्याच पद्धतीने आमची तक्रार आहे की शेतकऱ्यांना आर्थिक व कृषी नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे संबंधित कृषी विभाग असेल, खत विक्रेत्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्या आणि युरिया खत उपलब्ध करून द्यावे. तसेच कोणत्याही प्रकारचा काळाबाजार, साठेबाजी किंवा जादा दराने विक्री होत असल्यास संबंधित जे विक्रीकर आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. ही सर्व गंभीर बाब आम्ही तहसीलदार साहेबांकडे मांडलेली आहे. आणि आपला अक्कलकुवा तालुका हा जवळजवळ 80% भाग हा सातपुड्यात वसलेला आहे आणि त्याच पद्धतीने 20% भाग जो आहे तो सपाटीमध्ये आहे. तरी शेतकऱ्याचे जे मेन प्रश्न आहे ते आम्ही या ठिकाणी मांडलेले आहे. आणि जर तसं झालं नाही आणि आपले जे दुकानदार आहेत त्याने जर 300 रुपयात किंवा ऑदर जे खत आहे ते वेळेवर त्यांनी आपलं दाणेदार जर दिलं समजा आणि शेतकऱ्याचे नुकसान झालं तर आम्ही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. नमस्कार, मी भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष श्रीमती आशा नरेंद्र सिंग पाडवी आपल्याला सांगू इच्छिते की या ठिकाणी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झालेल्या आहे आणि वेळेवर त्यांना युरिया खत उपलब्ध होत नाही. मला अशी शंका येते की काही वेळेस जादा दराने खत पुरवलं जात असावं आणि दुसरं दाणेदार खत त्याच्यासोबत घ्यायला भाग पाडतात. तर हे होता कामा नये. आमचा भाग अतिदुर्गम असल्याने शेतकऱ्यांना पैशांची पण अडचण असते आणि वेळेवर त्यांना खत उपलब्ध जर करून दिलं नाही, पाऊस पण अवेळी पडतो, त्याच्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून त्यांना वेळेवर खत उपलब्ध करून देण्यासंदर्भात आम्ही शासकीय यंत्रणेकडे तसं निवेदन दिलेलं आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यात यावा आणि जे साठेबाजी करत असतील अशा खत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे.